नमस्कार, मी दिलीप सरपोतदार. हां, तुम्ही तुम्ही तेच ना? हो हो, बरोबर. मी राजवाड्यांचा व्याही. हां. तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नामध्ये गोव्याला आला होतात. हो, हो. बरं काय काम होतं तुमचं? नाही म्हणजे मी जरा कामात आहे. नाही नाही, ठीक आहे, मी समजू शकतो. मला फक्त एवढीच माहिती हवी होती की त्या ज्या काही बांगड्या होत्या, म्हणजे राजवाड्यांच्या घराण्यातल्या पारंपरिक बांगड्या, हां. त्याचे किती पैसे दिले होते तुम्ही माझ्या मिसेसला? हो सांगतो ना. हां. बघा, एकूण 6 बांगड्या होत्या. त्याही उत्तम 52 कशी सोन्याच्या. त्यामुळे आजच्या घडीला त्यांची किंमत 10,20,000 रुपये आहे. किती? एक मिनिट हा. $10,20,000. काही हरकत नाही. नमस्कार. हो. हॅलो. हां, नमस्कार मल्लिका मॅडम. अहो मी मुखेडकर बोलतो. हां बोला. अहो तुमचे ते व्याही आत्ता येऊन गेले आमच्या दुकानात. सरपोतदार. दागिने खरेदी करायला? खरेदी नाही हो. मग काय विकायला आले होते? म्हणजे सोन्याचा भाव वाढलाय ना म्हणून विचारलं. तसं नाही मॅडम. अहो तुमच्या त्या बांगड्या आहेत ना, हां त्यांची फक्त किंमत विचारून गेले ते, ज्यामुळे लग्नात बराच गोंधळ झाला होता ना. अच्छा अच्छा, थँक्यू सो मच. थँक्यू म्हणजे कळवल्याबद्दल. ते परत आले की कळवाल ना मला? हो हो नक्कीच कळवेन ना. बरं मला एक सांगा, ते काही बोलले का की कशासाठी किंमत विचारतात वगैरे? नाही तसं काय बोलणं झालं नाही. त्यांनी फक्त बांगड्यांची किंमत विचारली, मी त्यांना सांगितलं आणि ते लगेच निघून गेले. बरं बरं ठीक आहे, थँक्यू सो मच. चालेल, ठेवू का मी फोन? हो ठेवा.